पूर्व वैमनस्यातून अंगावर पेट्रोल ओतून हॅपी होली म्हणत एकाने ठक्कर बाजार येथील सुलभ स्वच्छतागृहाच्या कर्मचाऱ्यास पेटवून दिल्याची घटना ठक्कर बाजार बसस्थानकात शुक्रवारी दिनांक 21 मार्च रोजी रात्री घडली होती। या घटनेत 65% भाजलेल्या विजय इलमचंद गेडलोत वय 54 वर्ष राहणार देवळाली कॅम्प या कर्मचाऱ्याचा उपचारादरम्यान सोमवारी दिनांक 24 मार्च रोजी दुपारी मृत्यू झाला। विजय यांच्यावर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू होते। या प्रकरणी सरकारवाडा पोलिसांनी संशयित शुभम सतीश जगताप वय 22 वर्ष राहणार नागचौक पंचवटी यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे। ठक्कर बाजार बसस्थानकातील सुलभ स्वच्छतागृहाच्या प्रवेशद्वारावर शुक्रवारी दिनांक 21 मार्च रोजी विजय गेहलोत बसले होते। त्यावेळी संशयित शुभम आला, त्यामुळे गेहलोत यांनी शुभमला "तू येथे परत येऊ नको, तुझ्यामुळे आमची बदनामी होते, परत आला तर बघ" असे बोलून जाण्यास सांगितले। त्यामुळे संतापलेल्या शुभम जगतापने तेथून जात पुन्हा परतला। त्याने प्लास्टिकच्या पिशवीत पेट्रोल आणले व ते पेट्रोल विजय यांच्या अंगावर ओतून हॅपी होली म्हणत लायटरने त्यांना पेटवून दिले। विजय आगीच्या ज्वालांनी वेढल्याचे लक्षात येताच इतर कर्मचाऱ्याने सहकाऱ्यांच्या मदतीने आग विझवीत गेहलोत यांना जिल्हा रुग्णालयात दाखल केले। या घटनेत गेहलोत सुमारे 65% भाजले होते। घटनेची माहिती मिळताच सरकारवाडा पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत माहिती जाणून घेतली, तर गुन्हे शाखा युनिट 1च्या पथकाने तपास करीत संशयित शुभम यास पकडले। शुभम विरोधात सरकारवाडा पोलीस ठाण्यात विजय यांना जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला। त्यात आता खुनाचे कलम वाढवण्यात येणार असल्याचे पोलिसांनी सांगितले। स्टार न्यूजसाठी मोहसिन पठाण, नाशिक।